किनिस्ते केंद्राचे केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा जिल्हा परिषद शाळा कोचाळे येथे संपन्न। 16 रोजी किनिस्ते केंद्राचे केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा जिल्हा परिषद ISO शाळा कोचाळे येथे पार पडल्या। या प्रसंगी मोखाडा तालुका उपसभापती प्रदीपजी वाघ साहेब, कारेगाव कोचाळे ग्रामपंचायत सरपंच मुरलीधर कडू, उपसरपंच हनुमंत फसाले, वाकडपाडा ग्रामपंचायत उपसरपंच नंदकुमार वाघ तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पालघरचे प्राचार्य डॉक्टर संजय वाघ साहेब व किनिस्ते केंद्राचे केंद्रप्रमुख नागू विरकर उपस्थित होते। केंद्रातील 9 शाळांमधील 200 विद्यार्थ्यांनी समूह गान, मोठा गट, समूह गान, लहान गट, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा आणि नाट्य या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता। नाट्य आणि वक्तृत्व स्पर्धेचे विषय होते माझ्या स्वप्नातील पालघर जिल्हा आणि स्वच्छ सुंदर पालघर जिल्हा। या विषयावर जिल्हा परिषद शाळा कोचाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटकास आणि भाषणास प्रथम क्रमांक मिळाला। उपसभापती प्रदीपजी वाघ साहेब आणि डॉक्टर संजय वाघ साहेब यांनी विद्यार्थ्यांसाठी संवाद साधून मार्गदर्शन केले। स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद शाळा कोचाळे व करळ शाळेने सर्व प्रकारात यश संपादन केले। स्पर्धेचे परीक्षक म्हणून कारेगाव आश्रमशाळेचे शिक्षक आहिरे सर, भडगावकर सर आणि करपे सर यांनी निकोप परीक्षण केले। स्पर्धेच्या बक्षीस समारंभ प्रसंगी करळ पाचघर ग्रामपंचायत सरपंच नरेंद्र येले, हनुमंत फसाळे, भरत गारे गुरुजी उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोचाळे शाळेचे मुख्याध्यापक दिनकर फसाळे सर, राजाराम जोशी सर, दिनेश ठोंबरे सर व शाळा व्यवस्थापन समिती कोचाळे यांनी मेहनत घेतली। माझ्या वडिलांना कामाच्या शोधात मुंबईला कसाऱ्याला जावे लागणार नाही, कारण पाणी आले की शेती म्हटलं की काम काम आणि काम। मी रोज सकाळी उठून तर झोपेपर्यंत माझ्या गावाचं निरीक्षण करतोय। बरीच ही लोक व्यवसायाच्या आहारी गेलेली दिसतात। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी सौरभ कांबडी, मोखाडा।